शोभास स्वाद मराठीमध्ये आपले खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे एकदम अस्सल पद्धतीने कोंबडी वड्यांची भाजणी. आणि ते कोंबडी वड्यांची भाजणी आपण एकदम योग्य टिप्स आणि छान योग्य प्रमाण, म्हणजे हे दोन्ही आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. तर या व्हिडिओ आपण अगदी शेवटपर्यंत स्किप न करता बघू शकतात, म्हणजे आपल्याला योग्य प्रमाण आणि योग्य टिप्स आपल्याला दोन्ही मिळेल या व्हिडिओमध्ये. चला तर बघूया. तर मी हे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. म्हणजे वड्यांच्या भाजणीसाठी ना आपल्याला असं जाड बघून तांदूळ घ्यायचं आहे बघा. कारण आपल्याला चिकट होणारा भात म्हणजे असं तांदूळ नको आहे, कारण हे एकदम सुटसुटीत भात होतो. हा रेशनचा जुना तांदूळ आहे आणि जाड तांदूळ आहे, तुम्ही बघू शकतात. तर हे तांदूळ मी स्वच्छ साफ करून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून फॅनखाली 2 ते 3 तास सुकवून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तांदूळ असे छान सुकवून घ्यायचे, एकदम छान. आणि हे बघा, 200 ग्रॅम ज्वारी घेतलेली आहे मी. ही ज्वारीसुद्धा मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि एकदम कपड्याने, अशी ओल्या कपड्याने थोडीशी पुसून घेतलेली. तर 200 ग्रॅम म्हणजे 1 किलो तांदूळ आणि 200 ग्रॅम ज्वारी घेतलेली. तर 150 ग्रॅम पोहे घेतलेले. हे पोहेसुद्धा आता एकदम साफ करून घेतलेले आहे. आणि ही उडदाची डाळ आहे. ही उडदाची डाळ मी 150 ग्रॅम घेतलेली. सफेद उडदाची डाळ घेतलेली बघा. ही पण मी स्वच्छ पुसून घेतलेली आणि स्वच्छ साफ करून घेतलेली. तर त्याच्यासाठी मी गहू घेतलेले. हे गहू आपल्याला भाजायचे नाही आहे, पण हे पोहे घेतले किंवा आपण उडदाची डाळ घेतलेली, त्याची अर्धी वाटी मी गहू घेतलेले, म्हणजे पाव वाटीच गहू धरायचे. आणि हे चणा डाळ आहे. ही चणा डाळ म्हणजे 1 वाटी फुल घेतलेली मी. आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 150 ग्रॅम आहे. एकदम पॉलिश केलेली डाळ आहे, कारण आपल्या वड्यांना कलर छान येतो. एकदम पिवळी डाळ आहे ही. तर अशाच पद्धतीने डाळ घ्यायची आपल्याला आणि एकदम खरखरीत डाळ आहे ही. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डाळ घेणार आहात. आणि हे आपले पोहे खायचे 4 चमचे धने घेतलेले मी. आपले गावरान धने, त्याचा सुगंध खूप छान येतो. तर हे गावरान धने मी साफ करून घेतलेले आणि पोहे खायचे 4 चमचे ना तेच घेतलेले. तर ही बडीशेप मी 2 चमचे घेतलेली, पोहे खाण्याचे 2 चमचे. तर याच्यामध्ये आपल्याला ही मेथी आहे. पोहे खायचा म्हणजे पाऊण चमचा मेथी घेतलेली, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, दालचिनीचे तुकडे घेतलेले, 10 ते 15 मिरे घेतलेले आणि 7 ते 8 लवंग. तर आपली कढई गरम झालेली आणि कढई घेताना ना लोखंडीच कढई घ्यायची, म्हणजे कसं आपलं एकदम जे आपण भाजणी करणार आहोत ना, ती भाजणी ना लोखंडी कढईमध्ये खूप छान होते. त्यासाठी लोखंडीच कढई घ्यायची भाजणी करताना. स्टीलची किंवा लोखंडी कढई नसेल तर तुम्ही जाडबुडाची कढई घेऊ शकतात. कारण माझ्याकडे लोखंडी कढई आहे, त्यामुळे मी लोखंडी कढई घेतलेली. याच्यामध्ये भाजणी खूप छान होते. तर आपण सर्वात प्रथम अगोदर तांदूळ भाजून घेऊ. तर माझ्या 1 किलो तांदूळ असल्यामुळे मी एकदम थोडे थोडे तांदूळ भाजणार आहे, कारण इतक्या कढईमध्ये बसणार नाही. आणि तांदूळ भाजणं म्हणजे एकदम भाजायची नाही येते, कारण असं एकदम फक्त गरम हाताला चटका बसेल असंच गरम करायचे, कारण आपल्याला भाजणी एकदम जास्त भाजायची नाही. अशा पद्धतीने मी एकदम असं म्हणजे थोडंसं गरम करून झाले पाहिजे. आता असा हात लावून बघायचा तांदळाला. जर समजा एकदम तांदूळ असे रखरखीत झाले ना, काढून घ्यायचे, कारण आता हे अजिबात तांदूळ काय झाले की नाही. आता थोडेसे भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि अजिबात हात बंद नाही ठेवायचा. आपण जे उलटण्याने तांदूळ वगैरे हलवतो, तो हात बंद नाही, म्हणजे कसं आपली जी भाजणी असते ना, ती सगळीकडे एकसारखी भाजली जाते. त्यासाठी आपण सारखं असंच हलवत राहणार आहोत. तर आपल्याला असे तांदूळ हे बघा, कारण आपल्याला डाग पडेपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे नाही. अशाच पद्धतीने आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे. असा हाताला चटका लागेल असे भाजून घेणार आहोत आपण, कारण जास्त तांदूळ भाजले ना तर मग आपल्या वड्यांना ना असं म्हणजे तेल जास्त खेचून घेतात. त्यामुळे अशा पद्धतीने तांदूळ भाजून घ्यायचे. मी आता हे तांदूळ काढून घेते, कारण हाताला चटका बसेल असे आपले तांदूळ भाजलेले आहे बघा. तांदूळाला अजिबात डाग पडलेला नाही. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तांदूळ भाजून घेणार. आता आपण ही चणा डाळ मी तुम्हाला दाखवली होती, पॉलिशवाली डाळ आहे. आणि तुम्ही सुद्धा ही पॉलिशवाली घेतली ना, म्हणजे कसं वड्यांचा ना एकदम कलर पिवळा येतो, म्हणून मी ही पॉलिशवाली चणा डाळ घेतलेली. तर ही डाळ सुद्धा आपल्याला जास्त भाजायची नाही, खमंग एकदम कडक नाही भाजायची. कारण आपल्याला थालीपीठची भाजणी वेगळी असते आणि वड्यांची भाजणी वेगळी असते. आता मी फक्त गरम करून घेणार आहे बघा. आणि मिडियम गॅस ठेवायचा, एकदम फास्ट गॅस करायचा नाही. तर मी आता थोडीशी अशी गरम करून घेते, असा हाताला चटका बसेल अशी भाजून घ्यायची आपल्याला ही डाळ. तर ही डाळ अशी भाजून घेतलेली, एकदम चटका बसेल अशी डाळ भाजून घेतलेली, स्वच्छ धुवून पुसून घेतली होती मी. आता ही डाळ सुद्धा मी काढून घेणार आहे. तर ही उडदाची डाळ घेतलेली मी सफेद. आता ही सुद्धा आपण थोडीशी गरम करून घेऊ.
तर तुम्ही बघू शकता ही उडदाच्या डाळीला सुद्धा मी अजिबात कलर येऊन दिलेला नाही, अशी सारखी एकसारखी भाजून राहिली. त्याच्यामुळे आपली डाळ एकदम छान एकसारखी भाजलेली बघा. तुम्ही बघू शकता अशी डाळ भाजली पाहिजे आपली. तर ही डाळ काढून घेते मी. पोहे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. हे पोहे असं अगोदरच कुरकुरीत आहे, पण थोडेसे गरम करून घेतले ना म्हणजे आपली भाजणी छान होईल. कारण आपल्याला ही भाजणी बनवताना तुम्ही गिरणीत जाल ना तर त्यांना सांगायचं आम्हाला ही वड्यांची भाजणी आहे, आम्हाला एकदम बारीक नको. कारण अशी थोडीशी गरगरीत म्हणजे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, थोडीशी नॉर्मल अशी रखरखीत दळण दळून आणायचं आहे. तुम्ही गिरणीवाल्याला सांगायचं का मला ही वड्यांची भाजणी असल्यामुळे मला जास्त बारीक नको, थोडीशी रखरखीत दळण ते दळून. आणि आता हे बघा हे पोहे सुद्धा आपले छान झालेले आहे भाजून. आता मी ते सुद्धा काढून घेते. आता मी ज्वारी सुद्धा थोडीशी गरम करून घेते. आता हिला सुद्धा आपण चटका वगैरे काही बसून दिलेला नाही बघा. तुम्ही बघू शकता ही ज्वारी फक्त आपण गरम करून घेतलेली, म्हणजे प्रत्येक धान्य फक्त गरम करून घेतलेलं आहे मी. अजिबात त्याला चटका सुद्धा बसून दिलेला नाही, म्हणजे असं डाग पडून दिलेले नाही. आता हे धने भाजून घेते मी. हे आपले गावरान धने आहे, कारण हे धन्यांचा इतका सुगंध छान येतो ना, खरोखर आहे बघा. आता कढईमध्ये टाकले पण इतके सुगंध सुंदर आलाय का विचारूच नका. कारण गावरान धने म्हणजे सुगंधासाठी खूप छान आणि पचनासाठी सुद्धा खूप सुंदर असतात. हे धने आपले भाजून घेतलेले मी. असे धने आपल्याला जरा थोडेसे व्यवस्थित भाजलेले, कारण आपल्याला भाजणीसाठी ना हे धन्यांचा खूप सुगंध खूप छान येतो. तर मी बडीशेप घेते आणि त्याच्याबरोबर जिरे सुद्धा भाजून घेते. दालचिनी, जिरे, ओवा आणि लवंग मिरे घेतले होते आपण, ते सुद्धा मी भाजून घेणार आहे. असं छान भाजून घेतले कारण सुगंध आपला खूप छान येतो. आता ही बडीशेप आणि त्याचा सुगंध इतका सुंदर येतोय ना. आता हे आपला भाजत आला ना का अर्धा भाजत आला काही मी मेथीची चमचा म्हणजे आपले पोहे घ्यायचा चमचा आहे ना, तर अर्धा चमचा मी मेथी घेतली होती, मेथीचे दाणे. तर ते सुद्धा मी भाजून घेते. मेथीचे दाणे जास्त भाजायचे नाही, कारण त्यामुळे ना आपले वडे कडू होऊ शकतात. त्यामुळे मी हे बघा पटकन गॅस बंद करून टाकलाय आणि आपल्याला गरम कढईमध्ये थोडं चालवून घ्यायचं, कारण आपल्या कढईच्या आगी उष्णता असल्यामुळे आपले हे मसाले खूप छान भाजून घेणार. आणि मेथी जास्त भाजायचे नाही, कारण मेथी कडू असते आणि ती त्याच्यामुळे आपले वडे एकदम कडू होऊ शकतात. आणि एकच चमचा मी मेथी घेतलेली, मेथी जास्त घेतलेली नाही. तर ह्या पद्धतीने मी भाजून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि घरभर सुगंध तर इतका छान पसरलेला आहे का विचारूच नका. पहा बरं. तर हे गहू आहे ना, हे माझे गहू आहे ना गावचेच असतात, कारण मी गावी उन्हाळ्यामध्ये गेले ना की गावावरून गहू वगैरे सर्व एकदमच भरून ठेवते मी. एकदम हे गहू मी साफ करून घेतले होते. आता हे गहू आपल्याला भाजायचे नाही, मी हे गहू अशीच टाकणार आहे. आणि आता ही आपण भाजणी करून घेतली होती ना, छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्हाला योग्य प्रमाण एकदम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे आणि ते तुम्ही योग्य प्रमाणात तुम्ही ही भाजणी नक्कीच करून बघा. कारण ही आपली भाजणी चांगली झाली तर आपलं वड्याचं पीठ चांगलं नक्कीच होतं. आणि तुम्हाला ज्या मी काही टिप्स दिलेल्या आहे चण्याची डाळीची किंवा याची भाजणी कशी करायची, त्या टिप्स नक्की लक्षात ठेवून योग्य प्रमाणात व्यवस्थित भाजणी करून घ्या. आणि या गटारीला अशी भाजणी बनवून नक्कीच वडे बनवून खा. तर अशा पद्धतीने मी आता ही भाजणी एकदम मिक्स करून घेतलेली आणि आता ही मी चक्कीमध्ये नेऊन टाकणार आहे दळायला. कारण ही चक्कीमध्ये जर दळायला टाकले ना आणि त्यांना सांगणार का मला एकदम बारीक नको आहे, कारण ही वड्यांची भाजणी माझी आणि एकदम रखरखीत अशी दळून आणणार आहे छानपैकी. तर आणि आपण दळून आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच, कारण हे वडे किती छान होतात. या अशा पद्धतीने भाजणी केले ना खरोखर वडे खूप सुंदर होतात. आणि या वर्षी आषाढी गटारी आपली गटारी स्पेशल ही रेसिपी आहे, पण नक्कीच बनवून बघायची. तर मंडळी तुम्ही ना माझ्या पद्धतीने नक्की ही भाजणी करून बघा आणि गटारीला कसे वडे झाले या भाजणीचे ते पण सांगा. मी आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला चिकन वड्याचाच दाखवणार आहे, कारण आज आपण हे दळून आणणार आणि नंतर वडे बनवणार आहोत. तर कोंबडी वडे म्हणजे बरेच लोक म्हणतात का कोंबडी वडे म्हणजे काय, पण हे कोंबड्यांबरोबर खातात म्हणून याला वड्यांना कोंबडी वड्याचं नाव दिलेलं आहे. ही भाजणी केलेली या वडे ना आपण कडधान्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो, काळ्या वाटाण्याच्या सांबार बरोबर सुद्धा खाऊ शकतो. असं काही नाही का कोंबडी बरोबरच खातात, म्हणजे कडधान्याबरोबर हे वडे खाऊ शकतो किंवा चहा बरोबर नाश्त्याला हे वडे सुद्धा खाऊ शकतो. तर चला तर बाय बाय, भेटूया पुढील भागात.